एक तालुक्याच्या अनेक तालुक्यापैकी ज्ञानोपरायाच्या ज्ञानेश्वरीच्या पारायणाचा शालू पांघरणारा तालुका सेलू तालुका. या पुण्य पावन सेलू तालुक्यामध्ये एक आगळा वेगळा उपक्रम गेली 2 वर्षापासून फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या तालुक्यामध्ये आला. या पारायण सोहळ्याचे मूळ जनक माझे छोटे गुरुबंधू पंडानाम आत्मविषयका बुद्धी असे आदरणीय पंडित महाराज डाके गुरुजी. गुरुजींनी मोठ्या आग्रहाने हा सोहळा या तालुक्यात आणला आणि घरोघर ही ज्ञानोबरायाची ज्ञानगंगा घरोघर फिरली. आणि घरोघर फिरल्यावर 2 वर्ष 200 गावं या उत्सवाने कव्हर करून आणि आता सांगता समारंभ कुठं ठेवायचा तर सगळ्यांनी आग्रह केला की तालुक्याचं ठिकाण सेलू आहे, आपण सेलूला याचा सांगता समारंभ ठेवू. तालुक्यातले सगळे कीर्तनकार एकत्र आले, तालुक्यातले सगळे गायक, सगळे वादक, तालुक्यातल्या सगळ्या फड परंपरा, तालुक्यातील सगळे गावगावचे सप्ताहाचे संयोजक आणि विशेष म्हणजे 18 पगड जातीमध्ये विखुरलेला आपला हिंदू समाज एकत्र. आपण जातीत नंतर जन्मलो, आपण मूळचे हिंदू आहोत हे विसरू नका. जात नंतर धर्म अगोदर. आपला 18 पगड जातीत विखुरलेला हा हिंदू समाज, अखंड हिंदू समाज एकत्र आला. आणि एकत्र आल्यावर खूप मोठं भव्य दिव्य नियोजन आखलं गेलं. आणि मग या नियोजनातून या पारायणाची सुरुवात झाली. पारायणाचं आकर्षण आहे प्लास्टिक मुक्त, प्लास्टिक वापरायचं नाही, पाकिट मुक्त. आज मंगेश महाराजासकट कदम पावले आपल्या खर्चीनेच येणार आणि आपल्या खर्चीनेच जाणार. पाकिट मुक्त, प्लास्टिक मुक्त, आणखीन पावती मुक्त. आमच्या लहानपणी लग्न राहायचे, लग्न आता बी आहे. लग्नात काय करायचे, मग आहेर पोखारले जायचे. मग कोणीतरी दुसरीकडे वही घेऊन डबा घेऊन बसायचं, तिकडंच आहेर गोळा करायचे आणि तिकडंच घेऊन जायचं. म्हणून या सप्ताहाची ही मूळ संकल्पना आणि प्रशंसा मुक्त. सगळेच मालक. या सप्ताहाचा मूळ शब्द आहे प्रचारक. कोणीही या सप्ताहाचा स्वामी नाही, अधिकारी नाही, मालक नाही. मालक एकच, संत श्रेष्ठ ज्ञानोबा. ज्ञानोबरायाच्या छत्रछायेखाली या सप्ताहाचं नियोजन झालं. सगळ्यांनी सहकार्य केलं. सर्वप्रथम हा मंडप ज्या कारागिराचा आहे त्या मंडपाच्या कारागिरासाठी जोरदार टाळ्या वाजवा. मंडपचे मालक, मंडप ज्यांनी दिला या लाडक्या तालुक्याच्या लाडक्या आमदार मेघनाताई यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. माईक सिस्टीम यांची ते आमचे आदरणीय दीपक बंधू पवार यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. हा सगळा कार्यक्रम ऑनलाईन ज्यांनी दाखवला जिव्हाळा चॅनलचे मालक आमचे अमोल बंधू, जरा त्या मुलासाठी टाळ्या वाजवा. बोले कैसा चाले तुका म्हणे तो अमोल. ज्यांनी स्वयंपाक केला त्या आचार्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. ज्यांनी स्वयंपाक वाढू लागले त्यात वाढणाऱ्या तरुण मंडळीसाठी टाळ्या वाजवा. तरुण असतील, महिला असतील, वयोवृद्ध असतील, जोरदार टाळ्या वाजवणार वाढणाऱ्यांसाठी. ज्यांनी या सप्ताहासाठी आपल्या केळीचे पानं पाठवले त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ज्यांनी गावगावातून पक्वान्न पाठवली, मग कोणी गुलाबजाम, मला काल बेहानी शेख म्हणले आमचे, म्हणजे 20 क्विंटल गुलाबजाम आलेत ना. म्हणजे एखादा गुलाबजाम खायचा असं पातेल्यातच टाकायचा, आंघोळ पाकातच करून गुलाबजामही खा, काय खायचं तेवढे खा. हो, ज्यांनी ज्यांनी ज्या ज्या गावांनी पक्वान्न पाठवले, एक पत्रिकाचे कोण्या गावाचे कोणते पक्वान्न लावा होती पत्रिका, कोण्या गावाचे कोणते, रोज वेगळे वेगळे पक्वान्न. 8 दिवसात 750 पक्वान्न लिहून सुद्धा ठेवता यायचे नाही एवढे पक्वान्न. जरा टाळ्या वाजवा त्या गावांचा, त्या गावांनी हे पक्वान्न पाठवले. काल ज्यांनी दीप प्रज्वलनासाठी ते सगळं नियोजन केलं, वाती वळल्या, पंत्या आणल्या, तेलाचे दिवे प्रज्वलित केले, त्या माऊल्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. 8 दिवस निरपेक्ष भावनेने सगळे कीर्तनकार, सगळे गायक, सगळे वादकन, असंख्य टाळकरी जे उभे राहिले, एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. खूप योगदान या मंडळीचे. कोण राहिलं, पोलीस प्रशासनासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खूप पोलिसांनी काम केलं.
विद्युत प्रशासन मंडळ ज्यांनी विजेचा खंड होऊ दिला नाही त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आमच्या पत्रकार बांधवांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजा. प्रत्येक पत्र पेपरमध्ये रोज डिजिटल मीडिया असेल काय असेल सगळ्यांनी खूप खूप कौतुक केलं. त्या पत्रकार बांधवांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजा. कोण राहिला सांगा. महसूल विभाग सप्ताहाचा जो महसूल विभाग आणि नगरपालिका शेलू नगरपंचायत शेलू यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजणार. नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सगळे नगरसेवक आजी माजी सगळ्या पक्षाचे. आपला सप्ताह काय कोण्या पक्षाचा नाही त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजणार. स्क्रीन ज्यांची स्क्रीन आहे ते स्क्रीनच्या मालकासाठी जोरदार टाळ्या वाजा. आणि ज्यांनी स्क्रीन सौजन्य घेतलं ते आदरणीय आमच्या पुरुषोत्तम महाराजांचं गाव सद्गुरू वालोरकर महाराजांचं गाव त्या वालोर ग्रामस्थांसाठी जोरदार टाळ्या वाजणार. कोण राहिलं सांगा. फुलं ज्यांनी फुलं पाठवली 8 दिवस हार पाठवले फुलं पाठवले त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. बोला अजून कोण राहिलं सांगतो पुरणपोळी शेवट व्हायची आधी बाकीचे काढून घेऊ ना. माऊलीचा सोहळा सगळ्यात शेवटी निघतो. एक एक सांगा. जमीन त्या जागेचे जे मालक आहेत ना खरखर जोरदार टाळ्या वाजा मला. पहिलं मयुरी पार्क नावं पण इथं ज्ञानोबरायचा उत्सव होतोय म्हणून त्यांनी प्रति अलंकापूर अवतरलंय म्हणून अलंकापुरी पार्क नाव ठेवलं त्यांनी. वा हे सांगायला मीच पाहिजे होतो मला. दुसऱ्याने कोणतं रामकरण हे सत्य मी करतो म्हणून मलाच माहिती काय मला ज्याचं जळत त्यालाच कळत असो. हे शूटिंग करणारे आमचे बांधव यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजा. कोण राहिला तो ज्यांनी 8 दिवस आपल्याला फिल्टर पाणी पोहच केले एकदा जोरदार टाळ्या वाजा. अशा उन्हाळ्यात आंघोळीला पाणी प्यायचं पाणी स्वयंपाकाचं पाणी भांडे धुवायला पाणी त्यांनी पाठवलं. खरखर जोरदार टाळ्या वाजा मला. स्वच्छता करणारा जो वर्ग आहे मंडप झाडणारे जोरदार टाळ्या वाजा त्यांच्याकडे. बोला हे बघा शेलूवरून इथं यायला इथून तिथं जायला आमच्या रिक्षा संघटनेने अतिरिक्त भाडं घेतलं नाही. फक्त 10 रुपयात मानव. जरा टाळ्या वाजा त्या रिक्षावाल्यांसाठी. अरे रिक्षावाल्याचं कौतुक करणारा मी पहिलाच बुवा असेल महाराष्ट्रातला. मुख्यमंत्रीच मागे रिक्षावाले होते बघतोय रिक्षावाला. बोला अजून कोण राहिले. गटकळ अकॅडमी ते मुलांनी खूप वाढू लागले. त्या मुलांसाठी जोरदार टाळ्या. चहा मराठवाड्यातला चहा सवाष्णीने कुकाला नाही म्हणून आणि वारकऱ्याने चहाला नाही म्हणून. तर ज्यांनी चहा पाठवला ते चहा देणाऱ्यांसाठी टाळ्या वाजा. व्यसनमुक्त व्हावर का. बर बोला. भांडे घासणाऱ्या महिलांसाठी जोरदार टाळ्या वाजा. झाले पकवायचे झाले की गायक वादक पकवायचे सगळे घेतले. ऐका जरा काम पुसून द्या. ज्यांनी आपला सप्ताह प्लास्टिक मुक्त व्हावा म्हणून स्टीलच्या वाट्या पण स्टीलचे ग्लास दिले आणि त्याच्यात एक डॉक्टर आहे बघा 2 महिने त्यांनी डॉक्टरने फी घेतली. कोणी आला तर एकच फी ग्लास द्या वाट्या द्या. टाळ्या वाजवते डॉक्टर. काय माणसं असतील ज्यांनी संत पूजन सेवा घेतली त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजा. केळीचे पानावरे झालं की नीट ऐका. सांगा